अध्याय 10 श्री गणेशाय गाठी होती पूर्ण. पूर्वपुण्य म्हणून पावले नावावर जन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित. आपण ऐसी मनी वरून विचार आरंभले स्वामी चरित्र, ते शेवटचे नेणारा स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी गृहस्थाश्रमी बाळापणामे द्विजवर वाहत होते आनंदी. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व त्याप्रती सरापी करीती. प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले. संसारात उगवले. सद्गुरू दिवस आले. यती पालटले. भेटले पंचपक्वान्ने सुवर्ण ताटे भरून आपल्यामुळे. येथे पाहून या स्वप्नाच्या गोष्टी उल्हासले. मानस तत्काळ केले निर्धार, सर्व घरदार मायापाश धृतवर विवेकशास्त्र तोडावे. सोलापुरी काम आम्हास यायचे. सर्वत्रांचे निघाला सद्गुरू शोधासे. घरदार सोडिले. मूळ ग्राम प्रख्यात तेथे आले. फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुगरखोडी सोलापुरी काम आम्हास यायचे सांगोनी. विवेकाश्रे उल्हासले. तयासे भेटले संतती, त्यांच्या मानस तत्काळ केला निर्धार. सोडावे सर्व घरदार मायापाश दृढंतर विवेकशास्त्री तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रासे निघाले सद्गुरू शोधासे. घरदार सोडिले. मुगरखोड ग्राम प्रख्यात तेथे आले. फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुगरखोडी मल्हारदेव दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ, ईश्वरभक्त. तैसाचे परितय नाही संतती, माणसाच्या उद्दिष्टचित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरवणे. द्वादश अनुभव केले शंकराचे. पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहुनी संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. ऐकोनी वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता करसे तेही चित्ती संयमी. चित्ती संतोषले. 9 मास मरता भरता पूर्ण कांता. प्रसवली पुत्ररत्न. मल्हारराव दीक्षित आनंदोन वार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवले तया लागून. शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. मौजी बंधन निघुंट. शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबरम तया जरी पूजेलागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राणयोनी तत्वत चालू लागला. पाहता विस्मित झाले यजमान. अशा लीला अपार दाखविला चिदंबर प्रत्येक. जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले असे पुढे प्रौढपणे यज्ञ केला. सर्व समवी मिळवून द्रव्य
बहुत खर्चिले त्या समी एके दिनी बसले भोजनी तूप गेले सर्वनी दीक्षितांनी समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त ते कृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुणे शरामाजी ते राव भाजी एके समी ते सहजी दर्शविले पातले अन्यायाने राज करिता दुसऱ्याचे द्रव्य हारिता यामुळे जन झाले त्रस्त दाद त्याचे लागेना तयाचे हे ऐकून वरखोडी आले गाऊन म्हणती दीक्षितांनी सांगून दाद आपले लावावे रावभाज्याने रावभाजीनी वृत्तांत कर्णकर्णी झाला श्रुत म्हणतीचे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांनी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण हा आत्मा आम्हाला त्वरित निरोप देईचे असे सांगता दीक्षिता त्यावेळी काय बोलती आत्ता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझोरी ईश्वरे जायला राजलक्ष्मी वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मचारी राहिले परतंत्र जन्मावरी एके समी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा स्वामी यती आम्ही ते जाणले या समारंभ अवसरी आम्ही येथे त्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे होती महासिद्ध दीक्षित अल्पवृत्त मुगरखोडे बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे रूपले प्रकटले इति श्री सोमेश्वर सारंगनाना प्रकट कथा सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमध्य गौडा शरणमस्तु चिरस्तु शुभम भवतु।